जय सद्गुरू. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे शिवन्याच किचन मध्ये. आज आपण बनवणार आहोत चायनीज रोल. तर बघूया कसं बनवायचं. रोलला लागणारे साहित्य पहिलं बघूया आपण. व्हेजिटेबल्स इथं घेतलेले आहे मी ढोबळी आणि कोबी, कांदा आणि टोमॅटो. हे मी म्हणजे आणि हा आपण व्हेजिटेबल्स आहे ना बारीक स्लाइस मध्ये कट केलेला आहे. व्हेजिटेबल्स फ्राय करण्यासाठी लागणारे साहित्य. ऑइल, इथं मी अद्रक घेतलेला आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण, चवीपुरतं मीठ. आता टाकूया ऑइल. थोडंसं ऑइल आपल्याला गरम होऊन द्यायचं. तेल आता गरम झालेलं आहे. आता आपण 1 चमचा अद्रक टाकूया. आता आपण टाकूया लसूण 1 चमचा, हिरवी मिरची 1 चमचा. आता हलवून घेऊया. मस्त असं लसूण अद्रक असं मस्त ब्राऊन होस्तवर आपल्याला हे हलवून घ्यायचं. आता कांदा टाकू आणि आता ढोबळी आणि टोमॅटो. आपण हलवून घेतलेला आहे. आता टाकूया कोबी आणि आपण कोबी हलवून घेतलेला आहे. आता आपण टाकूया डार्क सोया सॉस. आता आपण हलवून घेतलेला आहे. आता आपण टाकूया चवीपुरतं मीठ. आता टाकूया कोथिंबीर. आता असा खमंग वास सुटलेला आहे. आता आपला रोल मधला मसाला तयार आहे. आता आपण बघूया चपातीला लागणारे साहित्य. इथं घेतलंय मी चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, पेरी पेरी मसाला, सॉस, मेयोनीज आणि त्याच्यावरतून टाकायला बटर. ही आपण घेतलेली आहे चपाती. त्याला सॉस लावून घेऊया. अशा प्रकारे आपण सॉस लावून घेतलेला आहे. आता आपण त्याच्यावर टाकू चिली फ्लेक्स. आता आपण टाकूया ऑरिगॅनो. आता आपण टाकूया पेरी पेरी मसाला. आपण फ्राय केलेले व्हेजिटेबल्स आता टाकू. आपण व्हेजिटेबल्स असे पसरून घेतले आहेत. आता आपण त्याचा रोल करून घेऊ. आपण टाकूया बटर. आता आपण रोल टाकलेले आहे. आता आपण रोलच्यावर बटर लावूया. आता आपण रोल पलटी करूया. आपले रोल तयार झालेले आहेत. तर आता मग टेस्ट करूया. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.